नमस्कार, मी विनोद माधेकर, ऑर्बिट क्रॉप मायक्रोन्यूट्रंट्स सांगली। आज आपण सांगली जिल्हा कृष्णानगर तुंग गावाच्या नजीकच्या का केळीच्या भागामध्ये प्लॉटमध्ये आलेलो आहे। आज 30 जून 2025 प्रत्यक्ष पावसाला सुरुवात झालेली आहे। ढगाळ हवामान व्हायला लागलेलं आहे। क्लाउड कव्हर खूप आहे। सातत्याने ढग येतं, हलक्या पावसाच्या सरी पडतात, परत थोडंसं ऊन येतं, परत ढग येतं, परत थोडासा पाऊस पडतो। म्हणजेच हा ऊन पावसाचा खेळ सुरू होत राहणं आणि त्याचबरोबर वातावरणामधलं टेम्परेचर हे 25 डिग्री ते 27 डिग्री पर्यंत खाली येत जाणं। टेम्परेचर खाली येण्याबरोबर वातावरणामधली ह्युमिडिटी 80 फेरनहाइट ते 110 फेरनहाइट पर्यंत जाणं। म्हणजेच केळीमधल्या करपा रोगावरती हा करपा रोगाचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्याचा काळ आहे। साधारणपणे कोणत्याही प्रकारच्या बुरशींची, जीवाणूंची, विषाणूंची वाढ होण्याकरिता वातावरणामधील तापमान कमी होत जाणं, सातत्यानं ढगाळ हवामान राहणं, जमिनीमधून पाण्याचा निचरा कमी होणं, वातावरणामधली आर्द्रता वाढणं आणि पिकांच्या पानांच्या वरती प्रेझेंट अवस्थेमध्ये असणाऱ्या करपा रोगांच्या बुरशींचा प्रादुर्भाव प्रत्यक्ष वाढण्याची प्रक्रिया सुरू होणं। तर हे जे करपा रोगाचं पान दिसतं, तर केळीसारख्या पिकामध्ये येणारा सिगाटोका हे नियंत्रण करणं हे थोडंसं खूप क्लिष्ट आणि अवघड प्रकारची प्रक्रिया आहे। तर या केळीसारख्या पिकांच्या मध्ये करपा येण्यासाठी, केळीसारख्या पिकांच्या मध्ये जलद गतीने हा करपा वाढण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या 3 बुरशींचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करणं म्हणजेच या सिगाटोकाचं व्यवस्थापन करता येईल। सिगाटोकामध्ये मायक्रोस्पिरिला म्युसिकोला, मायक्रोस्पोरिला फिजिनिसिस आणि मायक्रोस्पिरिला म्युसी ह्या 3 बुरशींच्या पानांच्या मध्ये असणाऱ्या प्रेझेंट अवस्थेमुळे आणि बदलत्या वातावरणामुळे म्हणजे पोषक स्थितीमुळे या करपा रोगाचा म्हणजे सिगाटोका रोगाचा प्रादुर्भाव वाढतो। सध्याच्या स्थितीला वातावरण पोषक आहे, तर या पोषक स्थितीमध्ये आता सुरुवात थोडी झालेली आहे। तर जुन्या पानांच्या वरती ज्या ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे ती पानं कापून बागेच्या बाहेर टाकून नष्ट करण्याचं काम सगळ्यात पहिल्यांदा करावं। जमिनीच्या उघड्या पृष्ठभागावरती ब्लिचिंग पावडर किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइडचं द्रावण तयार करून, की जे कॉपर ऑक्झिक्लोराइडचं द्रावण 200 लिटर पाण्यासाठी 200 ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराइड मिक्स करून जर मोकळ्या जमिनीवरती फवारणी केला असता, तर त्या जमिनीवरती या पावसाच्या माध्यमातून पडलेले मायक्रोस्पिरिला म्युसिकोला, मायक्रोस्पिरिला फिजिनिसिस आणि मायक्रोस्पिरिला म्युसी या तिन्ही बुरशींचे बीजकण, की जे हवेमध्ये तरंगत असतात, या जमिनीवरती पडलेले असतात, याच जमिनीवरती याच पिकांचा पडलेला जो गाडी कचरा आहे, जो अवशेष आहे त्याच्यावरती पडलेले असतात, त्यावरती जर आपण कॉपर ऑक्झिक्लोराइडची जर फवारणी केली असता, तर त्या असणाऱ्या बुरशींच्या बीजकणांचं चांगल्या प्रकारे नियंत्रण आम्ही करू शकतो। त्याचबरोबर वनस्पतीमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढावी, आंतरप्रवाही स्वरूपातील बुरशीनाशकांचा वापर करावा आणि या वातावरणामध्ये त्या पिकांना ताणतणावापासून मुक्त करण्यासाठी या सिगाटोकासारख्या पिकांचं रोगांचं नियंत्रण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या या पिकांना निरोगी ठेवायचं आहे। तर आजच्या तारखेला मला या केळी उत्पादक शेतकरी बांधवांना एक मोलाचा सल्ला द्यायचा आहे, की आज आपल्याला जर हा सिगाटोका थांबवायचा आहे, जर आपल्याला याचं नियंत्रण करायचं आहे, जर आपल्याला आपल्या वनस्पतीची रोग प्रतिकारक शक्ती वाढवायची आहे, तर ऑर्बिट क्रॉप मायक्रोन्यूट्रंटचे इन्कम प्लस आणि फक्त इन्कम प्लसच हे 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली आणि त्याचबरोबर ऑर्बिटचे संशोधित उत्पादन रिच सिलिकॉन 200 लिटर पाण्यासाठी 400 ml आणि प्रोबिनेब 200 ग्रॅम या तिन्ही घटकांचं एकत्रित द्रावण तयार करून चांगल्या स्टिकरचाच वापर करून जर या केळी पिकावरती 15 दिवसाच्या अंतराने म्हणजेच एका महिन्यामध्ये 2 वेळ जर आपण फवारण्या केल्या, तर निश्चितपणे आपण या चांगल्या सिगाटोकाचं म्हणजे या करपा रोगाचं नियंत्रण चांगलं करू शकतो। तर धन्यवाद।